परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा असं 150 खासदारांचं निलंबन केलं होतं। आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय। तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता। सभागृहाला कसे सामोरे जाणार? जाऊ ना बिंदा, ज्याला काय घाबरतो त्याला निलंबन करा असं म्हणतात ते। करायचं तर करू टाका, त्याला काय फरक काही फरक पडत नाही अंबादासांना। काय फरक पडणार? शिवसैनिक आहे मी। पण भूमिका अशीच राहील, यापुढे सुद्धा शिविका करणार तुम्ही? गणिमत सभागृहात होता तो, बाहेर असता तर आणखी काय झालं असतं। बाहेर जर भेटले असते प्रसाद तर काय केलं? प्रसाद प्रसाद सभापती महोदय, इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का?